तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला 8 दिवस झालेत आणि आपण गावाला आलो आहे. पण या 8 दिवसात आपण एकदा पण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओ बनवला नाही आहे. तर आज आपल्याला टाईम भेटला तर त्याच्यामुळे बोललो बाबा यूट्यूबसाठी आपला व्हिडिओ पण होईल. आणि आपल्या आद्विकची जी गाडी होती, आद्विकच्या मामाने घेतली होती, ती फक्त आपण आद्विकच्या बड्डेलाच वापरली होती. त्यानंतर मग गाडी ती ठेवून होती, तिचं चार्जिंग पण डाऊन झालं होतं. तर आज तिचा फायनली चार्जर पण भेटला आणि ती चार्जिंगला पण लावली गाडी. तर तुम्हाला दाखवतो एकंदरीत आपल्या आद्विकची गाडी कशी आहे ती तुम्हाला चालवून पण दाखवतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. दाखव तुझी गाडी दाखव सगळ्यांना. हां चला 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 तुझी गाडी दाखवा. या इकडे या 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 बघा आता तुम्हाला आद्विकची गाडी दाखवतो. कुठे गाडी आद्विकची? हे कुठे आद्विक गाडी? हे बघा आपल्या आद्विकची गाडी चार्जिंगला लावली होती मगापासून. थांब चार्जिंग काढू दे बाळा. चार्जिंगचा इथं पॉईंटच गावत नव्हता आम्हाला. आम्ही या साईडला लावतो चार्जिंग. आम्हाला माहीत नव्हतं नक्की कुठे चार्जिंग लावायचं, त्याच्यामुळे 5-6 महिने अशीच पडून होती गाडी. हो चल खाली चालूया. ही आपली बैलांची जोडी. सातारा भागामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या घरी अशी बैलांची जोडी दिसेल. रिमोट थांब बाळा. रिमोट हा बघा जाऊन पण बसला गाडीमध्ये. थांबा आता पहिला रिमोटमध्ये सेल टाकतो या, कारण की मगाशी मी सेल काढून ठेवला यातला रिमोटमधला, कारण की ते चालूच राहत होतं. बघा हा आहे रिमोट या गाडीचा. तुम्हाला चालून दाखवतो कशी चालते ही गाडी. बघा आता माझ्या हातामध्ये हा रिमोट आहे. तर हे फ्रंट पुढे जाण्यासाठी, हे पाठी येण्यासाठी बटन. थांबा जरा जवळून दाखवतो. हे बघा हे पुढे जाण्यासाठी बटन, हे पाठी येण्यासाठी. इकडचे हे टर्निंगचं आहे, हे पण टर्निंगचं आहे. हे पार्किंग मोड, हे स्टार्टिंगसाठी. हे बघा लाल लाईट पेटली. आता आपल्याला फक्त इकडे हे जे बटन आहे ना, हे बटन फक्त आता दाबायचं आपल्याला. झाली आद्विकची गाडी चालू. हा बघा कशी आहे दादा? छान आहे. सगळ्यांना सांग कशी गाडी आहे. गाडी छान आहे गाडी. चला तर मग जातो आता खाली गाडी घेऊन. बेबो पण चालवते गाडी की गाडी. बेबोला घ्यायचं आपल्या गाडीत. बेबो दीदी चला आता पहिले ह्या बेडरूममधून त्या बेडरूममध्ये नेऊया आता गाडी ही. एक हाताने हँडल करायला पूर्ण होते. चला दरवाजा लागेल. हां एका हातामध्ये मोबाईल पकडलाय, दुसऱ्या हाताने गाडी चालवायला एकदम अवघड जात आहे. हो मोनिका कुठे खाली घेऊन जायची का? खाली घेऊन जायची गाडी. अगं पडला. चालवा गाडी. इकडे आणि आतमध्ये बसून पण चालवू शकतो तो. हे बघा हे एक्सलेटरसाठी आहे. अशी पुढे जाते. उठ ना मोनिका, चल खाली. या आधी दादा मम्मीला उठव. बोल चल खाली. मम्मीला बोल चल खाली. उठव मम्मीला. उतर जा. बोल मम्मीला खाली चल. उठ बोल उठ मम्मा. चला खाली चला गाडी चालवायला. चल. पोरगं पण आईसारखंच झालं.
जय भीम कर. हुशार आहे हुशार. अद्विकला तर आता खाली नेलंय, पण आता ही गाडी नेणं आपल्यासाठी खूप जास्त मोठा टास्क आहे. या पायऱ्यांवरून खाली नेणं, तर त्यासाठी आपला मोबाईल ठेवावा लागेल पॉकेटमध्ये. तर मग व्हिडिओ आता पहिले सगळ्यात अगोदर आता ही गाडी खाली नेतो, त्यानंतर मग परत आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करू. तर आता फायनली ही गाडी आणली आपण खाली, आणि आता चालू करू आपण गाडी. त्यातलं बटन बंद करा. चालू झाली आहे. थांब दादा थांब ना बाळा. हे हां थांबा. आता मला चालू दे. तू बस गाडीत मस्त. पप्पा चालवतो आता गाडी. खाली बस. स्टेअरिंग पकड. दरवाजा लावा. हा स्टेअरिंग पकडा. बघा आपल्या आजची गाडी. अद्विक हाय कर सगळ्यांना. अद्विक हाय कर. पिल्लू हाय. जय भीम कर. पिल्लू जय भीम कर सगळ्यांना. जय भीम. हाय. हाय बाबू. अद्विक बाहेर घेऊन जायची गाडी. बाहेर न्यायची. बाहेर हो बाहेर घेऊन जायची. आता आपल्याला अद्विकची गाडी बाहेर पण घेऊन जायची आहे, पण बाहेर आपली गाडी उभी आहे. त्याच्यामुळं मग आपल्याला आता मंदिराजवळच चालवावी लागेल वाटतं ही गाडी. तर बघू मग आता मंदिराजवळ चालून ही गाडी कशी चालती. दादा गाडी कोणी घेतली तुला? कोणी गाडी घेतली? गाडी कोणी घेतली? हा वरती जायचं. बाहेर चालवायची नाही गाडी. बाहेर घेऊन जायची. बाहेर जायचं. हे चहा बिस्किट खातो? नको. चहा बिस्किट. चल उतर खाली बाहेर उतर. तर आपण चहा आणू. या तूट चहा आणू. सगळ्यांना जय भीम कर. नमो बुद्धाय. साधू. गावाला वातावरण खूप जास्त थंड आहे, त्याच्यामुळे जरा आता नॉर्मलला खोकला यायला लागला पोराला. औषध घेऊन आलोय मुंबईवरून त्याच्यामुळं काय एवढं आपल्याला प्रश्न नाही आहे. पण गावाला गारठा खूप जास्त वाढला आहे. रात्री टेम्परेचर एकदम 11-12 जात आहे. आता खातो आम्ही चहा आणि बिस्किट. इकडे आणलेत बटर. बिस्किट फक्त एवढेच आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला बटर खावं लागणार आहे. सगळं सांगा डिटेल घरातलं किती आहे किती नाही. निघा ना की बटर. थोडाच आहे. एक वेळ जरा थांबा, साईडला ठेवतो आता याला. नको रडू नका. नाही घेऊन जाणार कुठं गाडी नेली आता पोरांनी बाहेर. आपण चालू बाहेर. बसू काय नको ये. थांब. तुझी गाडी होय आमची गाडी बस.
का आणलंय हातोडा आहे आमचा हातोडा? रिपेअरिंग करायचं आहे थांब केला का घेतो साईडला. रिपेअर करतो तुझी गाडी इकडे रिपेअर करतो ती गाडी अरे मी लाजमध्ये चालू टोकल टोकल पुढं वळव की माग बसेल थांब जरा थांब बस की थांब चालू करतो मी. वळव की थांब मला चप्पल घालू दे माझी. बसेल इथं तुला सांगितलं की ह्याच्यावर पाय द्यायचा अरे थांब ना छोट्या छोट्याला का काय दादा हाय मी हाय चल ती काढ की काढू काढ ते काढ. तू ऐकणार नाही. हा चला सीट बेल्ट नको आम्हाला. हिला धर. हा चला हे थांब हे की व्हिडिओ काढ. छोटे व्हिडिओ काढ मला येत कर चालू लका हे निघालं की थांब तुम्ही काय मी मगाशीच निघाले थांब जरा. हाय बॉडीज एवरीबॉडी ये देखो ये है चिमनी सीधा का दबकी ये है ताथे वरसाडी ये है वरन ए बघ ये दाबले तिकडे थांब. चल हो 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 अरे पाय लका ठोकल ती थांब. ही बघता आम्हालाच घे नक्की काढ की व्हिडिओ लका छोट्या आई. काढली की ओके व्हिडिओ पुढे हा चल ए ठोकली घे बटन हो, घे बटन. बाबा 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 खायला घेऊन या चल लवकर पैसे देऊ का दादी म्हणतोय कमी झालं घे पार्टी घे पार्टी घे पार्टी घे. त्याच्या खालचंच बटन पार्टी. कितीला बसले हा कितीला बसले 12,000चे. चला पुढं आणा आणा आणा. आता तिथं गेलो इथं पुढे द्यायचं नाही काय द्यायचं वैद्या तिकडे थांब तुला बटन माहितीत का? हे पुढं हे पाठी हे या साईडला हे या साईडला. कुठे घे रिवर्स घे रिवर्स घे. हा हा हे रडल रडल नका जास्त हे करू त्याला. हा तिकडे लाईट लागते. कुठली हॉर्न दाबलं. काय थांबून झाले. थांब दाखव. काय नाही दादा
दे बाबा त्यांना, त्याला ते चालवायला. रडेल छोट्या छोट्या रडेल तो. मी चालू का? नाही दादा, दादा नाही. हो हो हो. तर आता मोनिका आणि मी विहाराजवळ जातो, कारण की आपला आजविक पण आता विहाराजवळच गेला मम्मी बरोबर. त्याच्यामुळे मग आता चालली नाही पोरासाठी चप्पल घेतली घालायला पायात. काय चालली नाही हातात. चल आपली पटापट. मी जाऊ का पुढं? नाही नाही. चल लवकर. आत्या बाहेरून कडी लावतो. ते म्हणते मला आता झोपा. चला पण इकडे फिरायला जा. पिल्लू दोघं तुला राहू दाखवूया की आपलं गावाला पूर्ण. चल. इकडूनच चला मग तो मागं लागला तर. चप्पल द्यायची ना त्याला. हे इकडं पिल्लू चप्पल द्यायची. हे कोंबडा आला. हे कोंबडा आला. चल बेबो ये. माझा नका असा व्हिडिओ घेऊ गाऊन खाऊन. जागी तो आणून दे. ए दादा, हे बघा आपली इकडे चिल्लर गँग. अजबिक अजून तिथंच आहे ती राहायला. आणि तिकडे स्वर्गावला घर बांधते. बरंच ना. हो तिथंच बस, तिथंच बस. आला 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 आला. बब्बू कसा करते बब्बू. अद्विक कुठे चालला बाळा? अद्विक चाललाय आता छोटू दादा बरोबर फिरायला. हला हला होय तो खाली बघ. डंक तक. त्याला मोकळ्या अंगाने खेळू दे. नुसतं लोंबकळत त्याच्या माग कचरा. जरा माग खेळू दे त्याला. उचलूनच घेते ती. जरा माग मोकळा पळ पळ बघू इथनं. तर मग सोड त्याला खेळू दे. इकडे इकडे परत या. पळू नका त्याच्या. पळ 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 बघू कसं पळती. अग्गो 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 मागच पळती ती. हो ती पुरगी जरा हे परी तुझी बहीण कुठे? बहीण बहीण कुठे? दादा ए दादा, बेबो कुठे? बेबो बहीण बहीण हक कर. हक बहिणीला हक कर. जय भीम कर. जय भीम. जय भीम जय भीम
ही मुलगी माझी. या पोराला इथंच राहू दे. मी मागलं घेऊन येते. अगं इथंच राह तू. चला बाबांसारखं चला. मांजर आहे मांजर. आई कशी चालती? आई ना चालत आई सारखं ना. तुझं नाव मांजर बोलतोय की बंदर बोलतोय? मांजर. माझं नाव काय आहे? माझं नाव काय? माझं काय नाव आहे? माझं बाबा कशा आवाज देतात मला? पप्पा जाऊ दे. मला आवाज कसा देतात? किचन मध्ये असल्यावर कसा आवाज देतात दादा? काय बोलतात? मला कशा आवाज देतात? बाबा कशा आवाज देतात? माझं नाव काय आहे? हा सांग लवकर. नाही सांगत तेव्हा नाव. तुझ्या बाबाचं नाव काय आहे? ए बाबाचं नाव काय आहे? तो हे झालंय ते बघा ना कशी वाटली बोलत. आता हे पोराच्या मागं पळते या. आता चला 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 त्यांच्याकडं. बर जा. तिकडं नको दादा तिकडं नाही तिकडं नाही. चला परत चला मंदिराजवळ. चला फिरा इकडून पाठी. चला चला इकडे या. तिकडे नाही. मगाशीच आलोय घरी आद्विकला घेऊन आणि आता आद्विकच्या आजोबांनी पण आणलाय ऊस. का आणलाय? ऊस. गन्ना चुसके. काय आहे? शुगर केन. काय? शुगर केन. माझा शेतामध्ये जायचा प्लॅन होता पण आता पप्पा आपले घरी आले त्याच्यामुळे मग आता शेतात जायचा आपला प्लॅन कॅन्सल. पप्पांनी शेतातून आपले आणले 2 ऊस. खाता येतंय का? बघा मोनिका इकडे ऊस खाते. जातंय खायला. तोड किती जरा सगळं चिकट होईल इकडं. त्यानं पाहिजे इळ्यानं तोड की. इळ्यानं तोड. आद्विकने एक ऊस घेतलाय पण त्याला काही तोडायचा माहित नाही. दात आहेत का दात खायला? दात का ई करी ई. आदमी कुठे गेलाय? त्याला सोडून दे की रे. द्या तिकडा गेला आहे का? बघा हे मोनिका पप्पाला इळा दे की. बाबा देतात सोलून. या ऊस खायला. ऊस खायला या. अग जाम देतो. थांब सोडतो मी. तुला इथं खायला येईल. असा चुकायचा. कुठं आहे? तुटतंय का? गन्ना सुचके सोडून दे त्याला. हे मोनिका किती देते त्याला सोलून? त्याला खाता नाही ना. हा दादा ऊस टाकी भरली. नाही खा तू खा. तू खा.
खा तू दे इकडं. खा बाबू तू खा खाल्लं मी खातो दादा. आहे का चांगला गोड आहे. तर मंडळी आता वाजले रात्रीचे 8:30 जेवलो होते मस्त आणि आपण झोपायला आलोय कारण की बाहेर थंडी खूप जास्त आहे. आता आपल्या गावचं टेम्परेचर तुम्हाला दाखवतो किती आहे ते. हे बघा आता हे आपल्या धावडशीचं टेम्परेचर 16 म्हणजे खूप जास्त थंडी आहे. आणि तुम्हाला महाबळेश्वरचं टेम्परेचर पण दाखवतो. महाबळेश्वर करंट टेम्परेचर लाईव्ह. हा बघा महाबळेश्वरला पण सेम टेम्परेचर आहे. बाहेर थंडी खूप जास्त आहे रात्रीपर्यंत 11पर्यंत आता 11-12पर्यंत. तर सगळ्यांनी थंडीमध्ये स्वतःची काळजी घ्या. तर आता मग आपला आजचा व्हिडिओ आता इकडेच एंड करतो. पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवीन व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन भेटत राहील. चला तर मग पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी बघत राहा मोनिका प्रतीक ब्लॉग्स.